संतांनी नाम दिलं, संतांनी प्रार्थना दिली, संतांनी हरिपाठ दिला, रामकृष्ण हरिमंत्र दिला. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे पाय, तेने साध ती साधन तुटती भवा ते बंधन, तेने साध ती साधन तुटती भवा ते बंधन, संताविन प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही, एका जनार्दनी संत पूर्वी मानीचे मनोरथ. किती उशीर झाला ना तरी मला सत्संग बुडवायचा नसतो. आता तुम्ही स्टार्टिंगला ऐकलंच ना, किती छान म्हणजे भजन वगैरे असतं. मस्त सत्संगला गेले ना की पूर्ण आठवडा एकदम एनर्जेटिक जातो. तर मला आहे ना दुकानावरचे स्ट्रॉ घ्यायचे होते, म्हणजे लस्सीचे स्ट्रॉ असतात ना ते संपले होते, ते घेतले आणि घरी आलो. घरी आल्यावर आहे ना भक्तीने मला हे दाखवलं मस्त ना, केदारनाथला तिची मैत्रीण आणि ते मम्मी लोक गेले होते ना सगळे, तर तिने ना तिच्या फ्रेंडने तिला गिफ्ट दिलेलं केदारनाथच्या मंदिराचं प्रतिकृती वाटतं. तर ते दाखवलं आणि नंतर भक्तीला तर आता हे नेहमीच झालं आहे, तिचं मोबाईलमध्ये एखादी रेसिपी बघायची आणि तेच करायचा प्रयत्न करायचा. तिने ना मस्त मॅगी भेळ बनवली होती. मॅगीचं एक पॅकेट आहे ना मस्त तेलात आहे ना लालसर असं परतून घेतलं, कांदा टोमॅटो काकडी वगैरे घालून कोथिंबीर वगैरे घातली, टोमॅटो सॉस वगैरे आणि शेजवान चटणी थोडंसं मीठ चवीपुरतं घातलं आणि मिक्स करून घेतली, झाली भेळ तयार. आणि अभिला म्हणत होते प्लेट आणायला जातं, त्याला एवढा कंटाळा येतो की त्याने ना ते लेसचं आणि मॅगीचं पॅकेट असताना तेच फाडून घेतलं, त्याच्यातच दे म्हटलं मला. मस्त आम्ही तिघांनी ना खाऊन घेतलं. छान झाली होती, टेस्ट झाली होती. अजिबात आहे ना कडक मॅगी लागत नव्हती, थोडीशी नरमसर झाली होती पण टेस्टला खूप छान होती. नंतर मग ते झाल्यावर भक्तीने पूर्ण किचन ओटा मला आवरून दिला, भांडी वगैरे घासली, किचन ओटा पूर्ण क्लीन करून दिला. म्हटली मम्मी जा आता तू स्वयंपाक कर. स्वयंपाकामध्ये ना मला रात्रीच्या मेथीची भाजी आणि शेवग्याची शेंग करायची होती. आता शेवग्याच्या शेंगांचं तर माझ्या घरात आहे ना मला असं वाटते रतीबस लागला की काय. यांनी आणले होते त्या दिवशी शेंगा, त्या कुठं संपत नाही तोपर्यंत त्यांनी परत आहे ना त्यांच्या मित्रांनी त्यांना आहे ना शेवग्याच्या शेंगांचं आणि हिरव्या मिरच्या वगैरे टोमॅटो वगैरे भरपूर पिशवीभर भाजी दिलेली. तीच ती घरी घेऊन आलेली रात्री. म्हटलं आता शेवग्याच्या शेंगांचा खरंच रतीब लागलाय वाटतं. तर ते झालं कॉमेडीची गोष्ट. तर शेवग्याची शेंग खाल्लेली खरंच खूप छान असते आणि माझ्या आठवड्यातून एकदा दोनदा तर होतेच. दरवेळेस आहे ना मी शेंगा आहे ना पाण्यात पहिले शिजवून घेते, पण ह्यावेळेस म्हटलं नको डायरेक्ट फोडणीलाच देऊया. मस्त कालवून फोडणीला वगैरे देऊन घेतलं आणि चहाचा टोप आहे ना माझ्याकडून काल जळाला होता, म्हणजे काळा झालेला, तो काही निघालाच नाही. म्हटलं आता थोडं थोडं करूनच करायला लागेल. दुकानावरचे ग्लास आले होते बॉक्स, तेच मला गोणीत भरून ठेवायचे होते, सर्व भरून वगैरे ठेवले. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.